नमस्कार. भारत आणि श्रीलंका यांच्यात श्रीलंकेमध्ये 2 कसोटी सामन्यांची मालिका नुकतीच सुरुवात होणार असून पहिला सामना 15 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर या कसोटी मालिकेसंदर्भात नवीन अपडेट देण्याचा प्रयत्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत. अजून एक अपडेट ही आहे की जखमी झालेल्या साई सुदर्शनच्या जागी नवीन खेळाडूची निवड झालेली आहे. तो नेमका खेळाडू कोण आहे, त्याची किती कसोटी 2 सामन्यांपैकी किती कसोटी सामन्यांसाठी निवड झालेली आहे याची इत्यंभूत माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दिसणार आहे. त्यामुळे चॅनलला पहिल्यांदाच आला तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा. एकूण कसोटी सामन्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. जायबंदी झालेले साई सुदर्शनच्या जागी मुंबईकर सरफराज खानची निवड झालेली आहे. भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामना मालिका ही 15 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पायाच्या अंगठ्याच्या दुखापतीमुळे माघार घेतलेल्या साई सुदर्शनच्या जागी अखेर निवड समितीने मुंबईकर फलंदाज सरफराज खानचा संघात समावेश केलेला आहे. साई सुदर्शन सध्या बंगळुरू येथील COE मध्ये उपचार घेत आहे आणि तो लवकरच बरा होऊन भारतीय संघात येईल हीच क्रीडाप्रेमींना अपेक्षा आहे. पण तुर्तास श्रीलंका दौऱ्यामध्ये त्याला अंतिम 11मध्ये संधी मिळणार नाही. तो श्रीलंका दौऱ्यातून बाहेर झालेला आहे. त्यामुळे त्याच्या जागी सरफराज खानची निवड झालेली आहे. 28 वर्षीय सरफराजला 6 कसोटी सामन्यांचा अनुभव आहे आणि मधल्या क्रमात चांगली फलंदाजी करण्याचा त्याचा अनुभव लक्षात घेता आणि फिरकी गोलंदाजीला तो चांगले सामोरे जातो याच गोष्टीचा विचार करून त्याची निवड झालेली आहे. त्याने आपल्या शेवटचा कसोटी सामना 2024मध्ये न्यूझीलंड विरुद्ध मुंबईत खेळलेला होता. त्याने आतापर्यंत 11 कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले असून 1 शतक आणि 3 अर्धशतके ठोकलेले आहेत. सरफराजची 2 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात निवड झालेली आहे. दोन्ही कसोटी सामन्यात निवड झालेली आहे. तरी प्रत्यक्ष अंतिम 11मध्ये संधी मिळेल का हे पाहणे रंजक ठरणार आहे. कारण 6व्या क्रमांकावरती ऑलरेडी एक फलंदाज भारतीय संघात खेळत आहे. जुअर जुरेल त्याचं नाव आहे. त्यामुळे जुअर जुरेल किंवा सरफराज खान या दोघींपैकी एकालाच संघात स्थान मिळेल. त्यामुळे सरफराज खानची पहिल्या कसोटी सामन्यात निवड होईल का हे आता आपल्याला कसोटीच्या दिवशीच सकाळी समजेल. फिरकी गोलंदाजी चांगली खेळणारा मधले फळीतील फलंदाज म्हणून निवड समितीने त्याचा अंतिम 11मध्ये समावेश करू शकेल असा क्रिकेट समीक्षक आणि क्रीडाप्रेमी अंदाज व्यक्त करत आहेत. म्हणजेच मुंबईकर फलंदाज असलेला हा सरफराज खान खूप चांगल्या रीतीने फिरकी गोलंदाजी खेळतो आणि श्रीलंकेची गोलंदाजीचा क्रम बघता संघामध्ये 2 ते 3 खूप लेफ्टी आणि रायटी स्पिनर आहेत आणि खेळपट्ट्या देखील फिरकी गोलंदाजीला साथ देणाऱ्या आहेत असा काहीसा अंदाज आहे. त्यामुळे 100पैकी 90% असं वर्तवलं जात आहे की सरफराज खानची पहिल्या कसोटी सामन्यामध्ये निवड करण्याचा विचार निवड समिती करेल. त्यामुळे अंतिम 11मध्ये खेळताना तो तुम्हाला कदाचित दिसू शकतो. का दिसू शकतो? फिरकी गोलंदाजी तो चांगला खेळतो आणि 5व्या-6व्या क्रमांकावरती अत्यंत मधल्या फळी मजबूत करण्यासाठी निवड समिती त्याचा विचार करेल. त्याचप्रमाणे श्रीलंकेतील खेळपट्ट्या ह्या वेगवान मारायला नाही तर फिरकी गोलंदाजीला साथ देणारा आहेत. त्यामुळे फिरकी गोलंदाजी चांगल्या रीतीने खेळू शकणारा फलंदाज म्हणून सरफराज खानची निवड भारतीय निवड समिती करू शकते. त्यामुळे सरफराज खानकडे एक चांगली संधी आहे. कारण 2024 नंतर एकही कसोटी सामना न खेळता देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने केलेली चांगली कामगिरी पाहता त्याची भारतीय संघात निवड झालेली आहे आणि त्याला जर निवड सार्थक ठरवायची असेल तर त्याला भारतीय संघाला एक चांगली सुरुवात मधल्या क्रमामध्ये करून द्यावं लागेल. ओपनिंग आपण पुढच्या वेळेमध्ये भारतीय टीम कसे असेल, भारतीय संघाकडे काय सकारात्मक बाबी आहे आणि भारतीय संघाला काय आव्हान असू शकतं याच्या माहिती त्याचा व्हिडिओ पाहणार आहोत. आजच्या या व्हिडिओच्या मध्ये आपण सांगितलेलं आहे की जखमी झालेल्या साई सुदर्शनच्या जागी सरफराज खानची भारतीय कसोटी संघात निवड झालेली आहे. ही कसोटी मालिका फक्त 2च कसोटी सामने आहेत आणि दोन्ही कसोटीसाठी त्याची निवड झालेली आहे. त्यामुळे मधल्या फळीत उत्कृष्ट पद्धतीने फिरकी गोलंदाजीला सामोरं जाणारा फलंदाज म्हणून सरफराज खानची ही निवड झालेली आहे. बघू आता अंतिम 11मध्ये त्याला घेतलं जातं का. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा. जे कसोटी सामन्यांसंदर्भात काही महत्त्वाची अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल.